नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. ऐन भात कापणीत शेतकऱ्यांवर कोसळले आसमानी संकट. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यात 69 कुणबी मराठा नोंदी. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांची माहिती. आणि दिवाळीत कोकणात गावी जाणाऱ्यांना बसणार फटका. ऐन दिवाळीत एसटी प्रवास महागला. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल रात्री 10 वाजता विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. विजेच्या प्रचंड कडकडाटासह काही भागात मुसळधार पाऊस कोसळलाय. सावंतवाडी शहरात पावसानं अचानक हजेरी लावली होती, तर सावंतवाडी शहराच्या नजीकच असलेल्या कोलगाव, मळगाव, कुणकेरी, आकेरी, माडखोल, कुडाळ तालुक्यातील माणगाव, वाडोस, गोठोस, शिवापूर आदी भागात विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे अचानक आलेल्या पावसानं दिवाळीच्या बाजारपेठांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. हा परतीचा पाऊस असल्याचं मानलं जात आहे. अचानक पाऊस आल्यानं सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली होती. रात्रीपासून विजेसह इंटरनेट सुविधा देखील बंद होती. जिल्ह्यात सध्या तुरळक प्रमाणात पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सकाळपासून परतीच्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची बॅटिंग सुरू आहे. पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, कोलाड, सुधागड, पेण अशा अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी संकटात सापडलाय. सोन्यासारखी बहरलेली उभी भात पिकं परतीच्या पावसानं आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्यानं शेतकरी राजा धास्तावलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसाची शक्यता IMDनं वर्तवली होती. भारतीय हवामान विभागानं कोकणात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. कालपर्यंत महाडमध्ये उन्हाचे चटके जाणवत असताना अचानक दुपारी महाड, बिरवाडी आदी परिसरात आकाशात ढग दाटून आल्यानं विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक पाऊस आल्याने रस्त्यावरील वाहनांची एकच तारांबळ उडाली. पावसाने बाजारपेठेत विक्रीस बसलेल्या विक्रेत्यांचे देखील हाल झालेत. मात्र यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भात शेती देखील चांगली आली आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास निघून जातो की काय, अशी चिंता आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. रायगड जिल्हा भाताचा कोठार समजला जाणारा जिल्हा असून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पीक केलं जातं. सध्या भात शेती चांगल्या प्रकारे तयार झाली असून शेतकरी कापणीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत. मात्र बुधवारी दुपारी पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत आला असून या पावसाचा फटका भात पिकाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते. या पडलेल्या पावसामुळे कापलेल्या भाताला कोंब येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार आलेल्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले. त्याचबरोबर तालुक्यातील वीज पुरवठा देखील जवळपास 7 ते 8 तास खंडित ठेवण्यात आला होता. जिल्हा हा भाताचे कोठार समजला जाणारा जिल्हा जात असून रायगड जिल्ह्यामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये आज दुपारी मोठ्या प्रमाणात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग आता चिंतेत आला असून भात कापणीच्या कामामध्ये शेतकरी वर्ग लागलेला आहे. मात्र पावसामुळे या भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माझे कोकणसाठी देवेंद्र दरेकर, रायगड. आज रत्नागिरी येथील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भव्य मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी शासनाने विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करण्याचं धोरण जाहीर केलं होतं. आरोग्य सेवेबाबत देखील मनुष्यबळाचा कमालीचा तुटवडा दिसून येत होता. त्यामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा मनस्वी संतापात भर पडली.
मार्च 2023 मधील संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत। त्यामुळे राज्यातील 17 लाख कुटुंब सरकारच्या कारभारावर नाराज आहेत। हा संताप व्यक्त करण्यासाठी 14 डिसेंबर 2023 पासून राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर जातील अशी घोषणा राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत। आज 8 तारखेला आम्ही सर्वजण पुन्हा एकदा नव्याने एकत्र आलेलो आहोत। यापूर्वी मार्च महिन्यामध्ये जुनी पेन्शन योजना जशी तशी लागू व्हावी यासाठी संप आपण एकत्रित केलेला होता, परंतु काही कारणास्तव तो संप आम्हाला संस्थगित करावा लागला होता। त्याच्यानंतर 3 नोव्हेंबरला दिल्ली येथे अखिल भारतीय संघटनेच्या अजेंड्याखाली सर्व भारतभर आपण सगळे एकत्र कर्मचारी जमलेलो होतो। त्याच्यानंतर आजचा पुन्हा एक संप मोर्चाच्या अनुषंगाने एकत्र जमलो। याचपूर्वी 6 तारखेला शासनासोबत चर्चा झाली होती, पण काही अंशी ती सफल झाली, निष्फळ झाली। परंतु या सर्वांमध्ये एक गोष्ट चांगली घडली की एकंदरीत कर्मचाऱ्यांनी जो संप केला, जे काही मोर्चे करता याचा एक दबाव तंत्र म्हणून कंत्राटीकरणाचा GR जो होता तो शासनानं रद्द केला गेलेला आहे। त्यामुळे जे कर्मचारी आहेत आणि येऊ घातलेले जे भविष्यातले जे विद्यार्थीगण होते त्यांचा एक याच्यातून फायदा झालेला आहे। शासनानं अशा पद्धती धोरण जर कायम राबवलं तर शेवटी संघटनेला 14 डिसेंबरपासून पुन्हा एकदा अशाच पद्धतीने संप जो संस्थगित केलेला होता तो पुन्हा नव्याने कार्यरत करावा लागणार आहे। मला शासनाकडे अशी विनंती आहे की अशा पद्धतीची वेळ आम्हा कर्मचाऱ्यांवर आणू नये। तर राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने आज ओरोस रवळनाथ मंदिर येथून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जुनी पेन्शन चालू करा, 8व्या वेतन आयोगाची समिती गठीत करा, 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करणे, 100% नोकर भरती करणे, पदोन्नती देणे यांसह विविध मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आला। हे राज्यव्यापी आंदोलन शासनाविरोधात असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले। आपल्या कुटुंबासहित राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले, तर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 14 डिसेंबर पासून आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शिक्षक समितीचे राज्याचे सरचिटणीस तथा राज्य कर्मचारी जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, राजन वालावलकर, सचिन माने, सखाराम सकपाळ, नारायण नाईक, सचिन मदने यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। अरे होश शासकों, अरे होश शासकों, अरे होश में आकर बात करो, होश में आकर बात करो। अरे बात तो तुमको करनी होगी, अरे बात तो तुमको करनी होगी, अरे नहीं तो तुमको देना होगा, नहीं तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे हमारे हाथ, भूलो मत, भूलो मत। या महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी एक संघ आहेत। कर्मचाऱ्यांची ताकद एक संघ आहे। ही एक संघ ताकद हेच दाखवून देईल। जर या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तुम्ही दिलं नाहीत तर तुम्हाला तुमच्या विरोधात या महाराष्ट्रातले कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक विरोधात मतदान करतील आणि विरोधात मतदान करून हे शासन उलटून पाडतील। हा महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी संघटनांचा इशारा आहे। बेमुदत असेल आणि अभूतपूर्व असेल। 54 दिवसाचा जो संप झाला, जसा तो 54 दिवसाचा संप झाला तर 54 दिवसाचा संपाचं रेकॉर्ड ब्रेक करावं लागलं तरी चालेल, मात्र ते आंदोलन हे केलंच जाईल। कारण जोपर्यंत पेन्शनची मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत या पुढचं आंदोलन चालूच राहील आणि कोणत्याही अटीवर ते आंदोलन थांबणार नाही, असं आमच्या राज्याचे निमंत्रक काटकर यांनी असं आव्हान दिलेलं आहे। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आज 8 तारखेला जो आपण मोर्चाचं आयोजन केलं आणि तो आपलं सगळं आंदोलन यशस्वी करून जे शासनाला आपण आता निवेदन सादर केलेलं आहे। आमच्या 2 प्रमुख मागण्या, एक बरेच काळापासून प्रलंबित मागणी आहे की जुनी पेन्शन योजना ही आम्हाला लागू करा। जे 2005 पासून जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा आणि जो आता शासन चालढकल करते तो 8वा वेतन आयोग हा तुम्ही गठीत करून हा आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना हा तुम्ही लाभ तात्काळ द्यावा। आणि त्याचसाठी आज आमच्या राज्य लेवलच्या संघटनेने 8 तारीखचा जो मोर्चाचं आयोजन केलं आहे, तर ह्या मोर्चाच्या आयोजनाने जर शासनाला जाग आली नाही तर दिनांक 14 डिसेंबरपासून जो मागे आम्ही 7 दिवसाचा जो आंदोलनाचा बेमुदत आंदोलनाचा जो उचललेला होता, तसंच
यापुढे 14 डिसेंबर 2023 पासून जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत बेमुदत असं आम्ही इथे साखळी उपोषण आंदोलन करणार आहोत आणि ते आंदोलन आम्हाला जुनी पेन्शन योजना मिळेपर्यंत आम्ही ते आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत. रायगडच्या सुधागड तालुक्यातील पालीत माझे कुटुंब माझी पेन्शन सह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांच्या माध्यमातून बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांचा पाली पंचायत समिती ते पाली तहसीलदार कार्यालय असा सहकुटुंब भव्य मोर्चा धडकला. यावेळी पाली पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि पाली तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलंय. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला परिचारिका आणि कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यातील सर्व तालुका स्तरावर कुटुंबासह धडक मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्ये संघटना, महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या आदेशाने आज आम्ही महामोर्चाचे आयोजन केलेले आहे. त्याची आमची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन, जसं जुनी कर्मचारी आहेत आणि आत्ता जे कर्मचारी DCPS खाली कर्मचारी आहेत त्यांना जुन्या कर्मचाऱ्यांनुसार पेन्शन मिळावी ही प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी 4 लाख रिक्त पदे कंत्राटी कायमस्वरूपी भरून मागासवर्गीय राखीव जागा सुनिश्चित ठेवणे, खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करणे, कंत्राटी कर्मचारी सेवा नियमित करणे, चतुर्थी कर्मचारी वाहन चालक पदाच्या भरतीवर बंदी उठवणे, शिक्षकाचे खाजगीकरण, दत्तक योजना, समूह शाळा रद्द करणे, भादवी संहिता कलम 353 पूर्वीप्रमाणे प्रभावित करणे आणि अनुकंप तत्वावर नियुक्ती विना अटक करणे. आमच्या महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे. आमची सरकारकडे एकच मागणी आहे की जुनी पेन्शन योजना सगळ्यांना चालू करावी. NPS सिस्टीम जी आहे म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम जी आज आता नवीन 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना लागू झाली आहे ती रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना चालू करा. त्याच्यामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये मोर्चामध्ये नगरपंचायतचे कर्मचारी आहेत, महसूल प्रशासनाचे कर्मचारी आहेत, पंचायत समितीचे कर्मचारी आहेत, शिक्षक, शिक्षकेतर सर्व कर्मचारी, सर्व शासकीय निमशासकीय सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. तरी माझी एकच विनंती आहे की शासनाने जो आम्हाला एक कालावधी मागितलेला 3 महिन्याचा तो पूर्ण झालेला आहे, तर शासनाने याबाबत विचार करावा आणि पुढील योग्य ते धोरण ठरवावे ही विनंती. ह्या मागणी आमची प्रमुख आहे. जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करावी. या मोर्चामध्ये आम्ही सर्व सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, जे काही माझे काही बंधू भगिनी ज्या ह्या सर्व निमसारखी शासकीय कर्मचारी आहेत यांना जुनी पेन्शन मंजूर करावी हे आमचं एकच मागणं आहे अशी आम्ही सरकारला विनंती करत आहोत. राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जुनी पेन्शन चालू करा, 8व्या वेतन आयोगाची समिती गठीत करा तसेच 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. राज्यव्यापी आंदोलन शासनाविरोधात असून रायगड जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले. आपल्या कुटुंबासहित सरकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 14 डिसेंबर पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15.
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केवळ भाजप करत आहे आणि ओबीसीमध्ये दुरावा कसा निर्माण होईल यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार गट, शिंदे विरुद्ध भाजप आणि फडणवीस विरुद्ध भुजबळ असा संघर्ष सुरू असल्याचं देखील विनायक राऊत म्हणाले। एकमेकांची डोके फोडायला सुरुवात झालेली आहे। शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट, भाजप विरुद्ध अजित पवार गट, भुजबळ विरुद्ध देवेंद्र फडणवीस, भुजबळ विरुद्ध एकनाथ शिंदे एकमेकांची डोके फोडायला सुरुवात केली। लवकर डोके फोडून यादवी माझे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, मंत्रिमंडळामध्ये असं मला वाटतं। आता ओबीसीना असं मोदी म्हणतात, त्यांचा हक्क आहे तो त्यांचा मिळालाच पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष आता केवळ मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडणं लावायचं काम करत आहे। वेगवेगळ्या पद्धतीने दुरावा कसा निर्माण होईल, दोन्ही समाज एकमेकाच्या विरुद्ध रस्त्यावर कसे उतरतील याकरता भारतीय जनता पक्ष सक्रिय आहे। तर ईडीचा वापर ज्या पद्धतीने भाजपा विरोधात बोलणाऱ्यांविरुद्ध केला जात आहे ते योग्य नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे आणि ईडीचा दुरुपयोग करणं सरकारचं षडयंत्र असून लवकरच देशवासीय भाजपचं विसर्जन करतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे। ईडीचा दुरुपयोग करणं हे तर सध्याच्या भाजपच्या लोकांचं एकमेव षडयंत्र आहे। तिथे सुद्धा आसाम म्हणा, बंगाल म्हणा, आता सुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश जिथे जिथे इलेक्शन आहेत, भर इलेक्शनच्या वेळेला सुद्धा ते ईडीचा दुरुपयोग करतात आणि तिथल्या बिगर भाजप उमेदवारांना त्रास देत आहेत हे पाहत आहे तुम्ही। पण किती ईडी लागो, किती सीडी लागो, कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेला भाजपाचं विसर्जन करण्याचा निर्धार देशवासियांनी केलेला आहे। दोघांनी त्याला तोंड देण्याचं धारिष्ट्य दाखवलेलं आहे आणि आपल्या पद्धतीने एक खुलासा केलेला आहे। सर्व न्यायालयाने सुद्धा त्यांना दिलासा दिलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 1304 तपासणी गावांच्या संख्येत काल अखेर केलेल्या रजिस्टर तपासणीमध्ये 69 कुणबी मराठा नोंद मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली। काल अखेर मंडणगडमध्ये 5, दापोलीमध्ये 8, खेडमध्ये 5 नोंदी आढळल्या असून चिपळूणमध्ये 22 नोंदी आढळल्याची माहिती आहे। तसेच रत्नागिरीमध्ये 1 तर राजापूरमध्ये 28 अशा एकूण 69 कुणबी मराठाबाबत कागदपत्र तपासणीत नोंदी मिळून आल्या आहेत। राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ लागू केली आहे, त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे। दिवाळीमुळे रेल्वे फुल असताना एसटीनेही हंगामी भाडेवाढ केली आहे। या भाडेवाढीचा फटका कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही बसणार आहे। कोकणातील प्रवास महागला असून दिवाळीत गावी जाणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जादा भाडे देऊन एसटीने प्रवास करावा लागणार आहे। एसटीने दिवाळी सणामुळे हंगामी भाडेवाढ केली आहे। रेल्वेचे आरक्षण फुल झाले, यामुळे आता गावी जाणाऱ्यांसाठी एसटी शिवाय दुसरा पर्याय नाही। खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे। या सर्व भाडेवाढीमुळे चाकरमान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे। एसटी परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ लागू केली आहे। त्यामुळे आता रत्नागिरी ते मुंबई हा प्रवास 50 रुपयांनी महागला आहे। राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। रत्नागिरी मुंबई प्रवास भाडेवाढीसाठी 50 रुपयांनी महागला आहे। रत्नागिरीवरून मुंबईला येण्यासाठी पूर्वी 525 रुपये मोजावे लागत होते, आता एसटीचं तिकीट 575 रुपये असणार आहे। तसेच रत्नागिरी बोरिवली प्रवासासाठी 550 ऐवजी आता 606 रुपये लागणार आहेत। रत्नागिरी ते ठाणे प्रवास करत असताना 505 ऐवजी 560 रुपये द्यावे लागणार आहेत। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सरसकट मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला समर्थन देण्यासाठी आज सावंतवाडीत मराठा समाज रस्त्यावर उतरला। सावंतवाडीतील राजवाडा येथून भव्य बाईक रॅली काढून जरांगे पाटील यांना समर्थन देण्यात आलं। यावेळी सर्व पक्षीय नेते आणि या बाईक रॅलीत सहभागी झाले होते। ही रॅली सावंतवाडी शहरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली आहे।
मनोज जरांगे पाटील यांना एकमुखी पाठिंबा आम्ही या रॅलीतून देत आहोत. आणि एवढंच सांगतोय की आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं आहे. कोणाचं आरक्षण काढून घ्या, कोणाच्या आरक्षणाला धक्का लावा असं मराठ्यांचं कधीही मत नाही. जे काही आमचं हक्काचं आहे ते आम्ही मागवतोय, ते नाही हक्कासाठी मी लढतोय. आमचे विद्यार्थी आज BSc बेरोजगार बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाही. आरक्षणाचा फटका आमच्या या मुलाबाळांना बसलेला आहे. भविष्यात आमची मुलाबाळ सुखी होईल, आत्महत्या होऊ नयेत. मुलाबाळ आज आत्महत्या करतायत, शिक्षण मिळून बेरोजगार आहेत म्हणून मुलं भरकटलेली आहेत. या भरकटलेल्या सर्व मराठा समाजातील दऱ्याखोऱ्यातील माझ्या शिवरायांच्या शिवर मावळ्याला एकत्र करून हे आरक्षण आम्हाला मिळवायचे आहे. ही आर आणि पारची लढाई आहे. काही विघ्नसंतोषी माणसं आमच्या नावाने खडा टाकतील, काहीतरी आंदोलनं करतील, जाळपोळ करतील, पण माझा मराठा समाज कधीही रस्त्यावर दगड दोंडे लाट्या काट्या घेऊन उतरणारा नाही. शांततेने, संयमाने, गांधीजीने घालून दिलेल्या सनदशीर मार्गाने न्याय हक्कासाठी लढणारा माझा समाज आहे. आज सर्व मराठा बांधवांच्या भावना ह्या अतिशय तीव्र आहेत आणि मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे. माननीय जरांगे पाटील साहेबांच्या उपोषणाला आणि त्यांच्या लढ्याला आम्ही सर्व सावंतवाडीकर मराठा बांधव हे मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहोत आणि आमची शेवटपर्यंत हीच मागणी राहणार आहे की आमच्या मराठा बांधवांना हे सरसकट आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते मिळवूनच आम्ही राहणार म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्या लढ्याला पाठिंबा देत आहोत. HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट. फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत. तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध. आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे, दापोली. फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी, खेड. जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल जिज्ञासा निर्माण होण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरीने राबवलेल्या नासा आणि इस्रो या संशोधन संस्थांना भेट देण्यासाठी अंतिम निवड चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लांजा तालुक्यातील 5 विद्यार्थ्यांचा सत्कार त्रिमूर्ती फूड कॉर्नरच्या सर्वेसर्वा आणि लांजा तालुक्यातील उद्योजिका वैदेही वळंसो यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी लांजा तालुका तहसीलदार प्रमोद कदम, गटविकास अधिकारी योगेश कदम, पोलीस निरीक्षक दादासाहेब बुटुकडे, लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राहुल शिंदे, लांजा नंबर 5 मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम उपस्थित होत्या. नासा आणि इस्रो या संस्थांना भेटी देण्यासाठी पात्र विद्यार्थी प्रणव कोलगे आणि सुमेध जाधव यांची निवड झाली आहे, तर इस्रो भेटीसाठी गायत्री पराडकर, स्वाती गोबरे, राजवर्धन गंगणे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गतवर्षी भास्कराचार्य परीक्षेत सुयश प्राप्त केलेले विद्यार्थी संग्राम पंधेरे आणि विद्यार्थ्यांचा उचित सत्कार करण्यात आला. सर्व शाळांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच आमच्या पाठीशी एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाने उभं राहावं. आपल्याला माहित आहे लांजा तालुका हा एकदम ग्रामीण भागात आहे, तरी देखील या ग्रामीण भागातल्या मुलांनी हे खूप मोठं यश संपादन केलेलं आहे. या तालुक्याचं नाव त्यांनी आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात केलेलं आहे. इव्हन देशातनं पण मला वाटते काय ठराविक विद्यार्थी जाणार असतील त्यांच्यामध्ये या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर आपल्याला या सर्व लांजा तालुकावासियांना याचा सार्थ अभिमान असायला पाहिजे आणि जे यश संपादन केलेले त्या मुलांना त्यांच्या पुढच्या भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना नासा करता जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील तेरेवांगणी येथे मिशन बंधारे मोहीम सुरू झाली आहे. पावसाळा संपताच पाणी टंचाई लांबवण्यासाठी ग्रामस्थ मिशन बंधाऱ्यासाठी सरसावलेत. तेरेवांगणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून विजय बंधारे आणि कच्चे बंधारे 2023 मिशन बंधारे बांधण्याचं काम गटविकास अधिकारी दापोली सुनील खरात यांच्या उपस्थितीत पार पडले. तेरेवांगणी ग्रामपंचायत अंतर्गत मिशन बंधारे या मोहिमेमध्ये तालाबादप्रमाणे आज श्रमदानाने मंडळी कच्चे बंधारे बांधण्याचं काम सुरू आहे. तेरेवांगणी गाव हा जागरूक गाव आहे. दरवर्षी या गावामध्ये श्रमदानाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम होत असतं.
मागच्या वर्षी देखील 55 बंधारे या ठिकाणी बांधले गेले होते आणि नदी, ओहोळ, नाले यामधलं पाणी जर जमिनीमध्ये मुरलं तर आपल्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढून गावामध्ये जी पाणी टंचाई होत असते त्या पाणी टंचाईपासून आपण हा गाव मुक्त करू शकतो आणि आपल्या दैनंदिन वापरासाठी आपल्या शेतीला सुपारी बागायत, नारळ बागायतला पाणी वर्षभर पुरू शकतं. अशा प्रकारचं नियोजन आपण त्या श्रमदानातून जे काम करत आहोत त्यांनी आपण साध्य करू शकतो. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तेलवंगणी ग्रामपंचायत जास्तीत जास्त बंधारे बांधणार आहेत आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 75 बंधारे बांधून देशाला मानवंदना देणार आहेत असा संकल्प या गावाने आज केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील पत्रकारांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय. नागरिकांकडून वापरात नसलेल्या पण वापरण्याजोग्या असलेल्या वस्तू आणि कपडे जमवून गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. पत्रकार संघ चिपळूण यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या आव्हानाला चिपळूणमधून चांगला प्रतिसाद मिळाला. कपडे नारायणवाडी येथील आणि कोळकेवाडी येथील धनगर वाड्यांमध्ये वाटप करण्यात आले. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला दानशूर नागरिकांनी सहकार्य केले, त्यांचे आभार देखील मानण्यात आले. कातकरी आणि धनगर वाड्यांमध्ये या वस्तू आनंदात स्वीकारण्यात आल्या. पत्रकार संघ चिपळूणच्या स्थापनेनंतर या पहिल्याच उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे अध्यक्ष नागेश पाटील, उपाध्यक्ष संदीप बांद्रे, सचिव महेंद्र कासेकर यांनी समाधान व्यक्त केलंय. या उपक्रमासाठी संघटनेच्या सर्व सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदवला. बऱ्याच लोकांच्याकडे वापरणे योग्य वेगवेगळ्या वस्तू असतात, परंतु त्या पडून असतात जे दुसऱ्यांच्या उपयोगाला येऊ शकतात. या हेतून मग आम्ही तो माणुसकीचा धडा एक लोकांना उपक्रम घेतला. त्यातनं लोकांना आवाहन केलं की तुम्ही गरजू लोकांना काय काय देऊ शकाल ते आमच्याकडे द्या, आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवतो. तर त्यात बऱ्यापैकी लोकांनी कपडेच दिले. आणि ते कपडे असे आहेत की बऱ्यापैकी चांगले आहेत, म्हणजे आम्ही सुद्धा घालू शकतो अशा पद्धतीने इस्त्री करून काय दिलेले आहेत, काय धुवून दिलेले आहेत. म्हणजे खराब अशा कुठलेच नाहीत, जे चांगल्या पद्धतीनं लोकांना वापरता येईल असेच आहेत. भरपूर लोकांनी दिलंय. त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा तुमच्या इथं आलो की इकडं बऱ्याच वेळा शेजारी म्हणजे चिपळूणच्या शेजारी आहे परंतु इकडं कोण येत नाही. बरेच तुमचे बांधव म्हणले की इकडं कोण मदत येत नाही. म्हटलं चला सुरुवात इथून करू आणि नंतर मग कोळकेवाडी वगैरे तिकडे आहेत ते वाटप करायचंय. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.